नमस्कार. आज मी भाषेच्या सौंदर्याबद्दल किंवा कसं वापरावं ह्याबद्दल थोडंसं बोलते. मी काय खूप भाषातज्ञ वगैरे नाही आहे, पण बँड्राकोट्यातली ही गोष्ट आहे. मी शक्यतो चेंबरमध्येच असायची. माझं काम साहेबांच्या बाजूला PA असल्यामुळे असायचं. काहीतरी काम निघालं म्हणून मी कॅश सेक्शनमध्ये आले आणि तिथे ऑलरेडी 2 जणी होत्या. आणि सकाळचं मॉर्निंग कोर्ट म्हणून असतं, त्याच्या हे मिसलेनियस केसेसवरचं कामं असतात. ते सकाळचं काम आटपली होती, त्याचे पैसे टॅली होत नव्हते. तो स्टाफ वेगळा असतो, म्हणजे आमच्यातलाच ज्यांना जे ॲक्सेप्ट करतात मॉर्निंग कोर्टसाठी तयार असतात त्यांच्यासाठी. तर त्यांची टॅली काहीतरी होत नव्हती, तर तिकडे होते. तर त्यातला नावाचा आमचा सहकारी प्रत्येक ओळीच्या सुरुवात तो शिवीने, मध्य शिवीने आणि शेवट शिवीने. म्हणजे तुम्ही समजून जा, आई आणि बहीण ह्याचा उद्धार केल्याशिवाय त्याचा शब्द व्हायचाच नाही. म्हणजे साधं अरे आज जास्त कॅश आली, हे एवढंच एक वाक्यामध्ये 3दा त्याची शिवी असायची. म्हणजे ते वाक्य कसं असेल तुम्ही विचार करा. एक उदाहरणार्थ मी म्हणून दाखवते, मला खरं तर योग्य नाही वाटत पण म्हणून दाखवते. चायला यार काय सांगू, मायला आज बेंचोत आज कॅश काय आली आहे, माधुरचोत पैसे एवढे येतात का, असलं काहीतरी. म्हणजे साधं वाक्य 3 शब्दांचं आहे की आज कॅश खूप आली, किंवा आज नोटा खोट्या आल्या, आज टॅली होत नाही आहे. तर हे एवढं एका प्रत्येक वाक्याबरोबर, म्हणजे एक प्रत्येक वाक्य बोलताना बेंचोत माधुरचोत चायला मायलाशिवाय त्याचं पुढे जायची नाही गाडी. आणि मी नेमकी त्यावेळेला आता पेन घेऊनच बाहेर गेल्यामुळे तिथेच अशा खुणा, मी स्टेनोग्राफर असल्यामुळे पटापट त्या कितींदा तो बोलला, काय बोलला हे लिहून घेतलं. 5 मिनिटांनंतर मी म्हणाले त्याला, काय हो तुम्हाला 2 आया आहेत का, तर आणि तुम्ही आई बहिणींना इथे कशाला ऑफिसमध्ये घेऊन येता. तर म्हणाले तुम्ही का बोलता. म्हटलं नाही, तुमचाच तर उद्धार चालला आहे सतत. तुम्ही एकदा मादर म्हणता, म्हणजे तुम्हाला एका आईला तुम्ही मादर म्हणून बोलता का, एका आईला आई म्हणून बोलता का. त्याला एकदम राग आला, असं कसं तुम्ही बोलता, मी असे शब्द वापरलेच नाही. म्हटलं, आणि हे बोलतानाही तो ते शब्द वापरूनच बोलत होता अर्थात. तर मी म्हटलं बघा तुम्ही आतासुद्धा हे बोलताना तुम्ही ते शब्द वापरल्याशिवाय बोलत नाही आहात. आता तुम्ही ऑफिसमध्ये आहात, त्यातही सरकारी ऑफिसमध्ये आहात, तुम्हाला कसं बोलावं हे कळत नाही का, असं मी म्हणाला. आता 4घी होतो आम्ही, त्यातली 1 जण पटकन निघूनच गेली. मी बोलायला सुरुवात केल्यावर हा विषय वाढतोय म्हटल्यावर ती पटकन निघून गेली. आपल्याला ह्याच्यातलं काही नाही. तर तो एक गप्प बसला, एकदम शांत झाला. तर दुसरी मला म्हणाली हळूच कुजबुजत, कामात तुझं काय खरं नाही, तो युनियनचा माणूस आहे, उद्या तुझी बदली होते. ती निघून गेली. तो माणूस तिकडनं कॅश उचलून दुसरीकडे जाऊन मोजत बोलत बसला, म्हणजे त्याचं काम करत बसला. मला जी मेन कॅशियर होती मला म्हणाले, खरंच तुझी धन्य आहे कामात, मला रोज हे बोलावं असं वाटतं, पण मला काय हे बोलता आलं नाही. कान विटून गेले याचं नुसत्या शिव्या ऐकून. हे आज त्या मनाने तो खूप कमी बोलत होता, आज तुझं नशीब, असं ती मला म्हणाली. म्हटलं मग तू का नाही कधी त्याला विरोध केला. कोण करणार का विरोध, या लोकांची सगळी पोहोच एकदम पुढेवरपर्यंत असते. मला नाही वाटत तू सुद्धा आता बँड्रा कोर्टात राहणार. मी म्हटलं ट्रान्सफर होणं हे आपल्या नोकरीचा भागच आहे, होईल, झालं तर झाली. म्हटलं बघूया काय होते. तुम्हाला सांगते, माझी काही बदली झाली नाही. त्याने काय साहेबांना केलं असेल, सांगितलं असेल, मला माहीत नाही, पण माझं काम चांगलं असल्याने असेल, किंवा त्याला त्याच्या वागण्यातच खोट दिसली असेल की हिचं आपण काही करू शकत नाही म्हणून असेल. माझी काही बदली झाली नाही. पण एक सांगते, तो माणूस मी जेव्हा समोर असायची तिथून पळून जायचा. आणि माझ्या निवृत्तीच्या दिवशी नंतर सुद्धा एक अशी सभा वगैरे झाली, पण तो माझ्यासमोर तोंड उघडत नाही.
कारण त्याला माहिती आहे चुकून त्याच्या तोंडातून काहीतरी निघालं तर मी टोकणार. आता आम्ही चौघी होतो, जी पहिली पटकन आपण ह्यातलं काहीच नाही ऐकलं असं म्हणून निघून जाणारी. 90% लोक अशीच असतात, आपल्याला ह्याच्याशी काय करायचे. दुसरी मला म्हणाली आता तुझं काय खरं नाही, तुझी बदली होणार. ॲटलिस्ट पांचाल जी माझी कॅशियर होती तिने मला कमीत कमी एवढं तरी म्हटलं, खरंच तुझ्यात जे धैर्य होतं, म्हणजे ॲटलिस्ट तिने मला चुकीचं तरी ठरवलं नाही. त्या दोघींनी थोडक्यात मला चुकीचंच ठरवलं होतं की हिला काय काम नाही, वेडी आहे ही, काही कुठे पण तू. आणि ही थोडक्यात त्यांना काय वाटायचं, तू काय चेंबरमध्ये असते, आम्हाला सतत तिच्याबरोबर त्याच्याबरोबर राहावं लागतं. त्यांचंही बरोबर आहे, मी शक्यतो साहेबांच्या बरोबर असायचे. त्यांचं तसं नाही व्हायचं, ते पब्लिकमध्ये असायचे त्याच्याबरोबर. काही बोललं की आणि पुन्हा बदलीची धार ही असते, प्रत्येकाला घराच्या जवळ कोणाला नको असतं. मला काय तशी एवढी भीती वाटत नव्हती की माझं काम जर चांगलं असेल तर मला का बदली करतील. तर आता ह्या चौघीतली मी चुकीची आहे का, मी खूपच वेडी आहे का.